नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। महाराष्ट्र के उल्लासनगर में ट्रेन दुर्घटना में एक महिला को अपने दोनों पैर गंवाने पड़े। घटना के बाद महिला को रेलवे स्टेशन से सेंट्रल अस्पताल ले जाने के लिए 108 नंबर पर एम्बुलेंस को बुलाया गया, लेकिन एम्बुलेंस 1 घंटे के इंतजार के बाद पहुंची। इसके बाद महिला को साइन अस्पताल रेफर कर दिया गया, लेकिन दोबारा 108 पर फोन करने पर एम्बुलेंस नहीं आई। महिला के परिजनों ने प्राइवेट एम्बुलेंस की व्यवस्था की, लेकिन एम्बुलेंस वाला 3,500 रुपये मांग रहा था। बाद में पत्रकारों के पूछताछ करने पर केंद्रीय अस्पताल ने अपनी एम्बुलेंस उपलब्ध कराई और महिला को साइन अस्पताल भेजा। इस घटना ने 108 नंबर पर एम्बुलेंस प्रणाली की अविश्वसनीयता को उजागर किया है। सरकार को डॉक्टरों के खिलाफ कार्रवाई के साथ ही साथ 108 नंबर पर एम्बुलेंस प्रणाली में भी सुधार करने की जरूरत है, ताकि लोगों को इस तरह से घटना होने पर परेशान न होना पड़े। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही सदर जो व्हिडिओ पाहत आहात, तर त्या व्हिडिओमध्ये ज्या महिलेचा अपघात झालेला आहे, ती महिला घरून कामावरती जाताना तिचा अपघात झाला आणि ती तिथे कोसळून गेली आणि तिच्या पायांना दुखापत झाली। तिचे दोन्ही पाय तिचे राहिले नाही आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आरपीएफ वाले जे होते ते भरपूर वेळेपासून तिच्याजवळ तिला उचलायसाठी म्हणजे तिच्याकडे दुर्लक्ष करत होते। म्हणजे कधीच मी बघतोय अर्धा तास झाला अंबरनाथ गाडीमध्ये त्या महिलेचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या महिलेचा जीव नाही गेला। त्या महिलेच्या शरीरामध्ये प्राण होता आणि प्राण आहे आणि मग मी जसं माझ्या नजरेसमोर आलं तर मी तिथं तात्काळ धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर मी सगळे माझे जे मित्रमंडळी आहेत सगळे जमा झाले आणि त्यांना बोललो पटकन लवकरात लवकर ॲम्ब्युलन्सचा तुम्ही बंदोबस्त करा। तर स्टेशन मास्टर वाल्यांना तुम्हाला सांगतो अक्षरशः एवढं दुःख झालं, तिथून आम्हाला तिथं ॲम्ब्युलन्स पर्यंत पोहोचायला पण रस्ता नव्हता। म्हणजे आम्हाला जिथं अपघात झाला इथं भीम कॉलनीच्या त्या मागे झालं लाईनीवरती, लेफ्ट साईडच्या लाईनीवरती चालली, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या लाईनीवरती तिचा अपघात झाला आणि मग तिला तिथनं उचललं या सगळ्या आमच्या सहकारी मित्रांनी आणि तिचा प्राण वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही संपूर्ण केला। मात्र आरपीएफ वाले पूर्ण निष्काळजीपणा करत होते आणि स्टेशन मास्टरला सांगतो ॲम्ब्युलन्सला फोन लावा तरी ॲम्ब्युलन्सला फोन लावत नव्हते आणि मग तसं ते खाली आम्ही त्यांना पूर्ण असं गोल घुमवून नेऊन तिथं वरती स्टेशनवरती 4 नंबरचं म्हणजे वेस्टर्न ईस्ट साईडला आम्ही तिथं त्यांना नेलं ईस्ट साईडला आणि मग ॲम्ब्युलन्स आली आणि तिथं मग त्या महिलेला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून दिलं। म्हणजे उल्हासनगर असं शहर आहे जिथं लवकरात लवकर कुठल्याही सुविधा उपलब्ध होत नाही।